दक्षिण रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत अनेक प्रादेशिक योजनेचे 3-13 शासनाकडून जनतेला योजनेचं पाणी मिळणार तरी कधी, पाण्याच्या प्रतीक्षेतील जनतेचा शासनाकडे सवाल। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू विविध तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना पूर्णपणे ठप्प। पनवेल येथील उपअभियंत्यांकडे कार्यकारी अभियंता माणगावची देखील जबाबदारी। कुठेतरी माणगाव केंद्राकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत तात्काळ माणगाव केंद्रासाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता द्यावा, संतप्त जनतेकडून होते शासनाकडे जोरदार मागणी। कार्यकारी अभियंता यांचा माणगाव केंद्र अंतर्गत सुरू योजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं जनतेकडून होत आहेत गंभीर आरोप। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत दक्षिण रायगड जिल्ह्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहेत। मात्र जास्त तर ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचं काम गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून पूर्ण होण्याऐवजी पूर्णपणे ठप्प झालं असल्यानं जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे। योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं, कामात अनेक त्रुट्या आणि योजना पूर्ण होण्यास होत असलेल्या दिरंगाईसाठी योजनेचे मूळ ठेकेदार व शासकीय अधिकारी पूर्णपणे जबाबदार असल्याचं जनतेकडून आरोप करण्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते। काही ठिकाणी अपुऱ्या कामाची पूर्ण निधी ठेकेदाराच्या सुपूर्द करण्यात आले। काही ठिकाणी मुख्य पाणी पुरवठा पाईपलाईन शासनाच्या नियमानुसार जमिनीमध्ये खोदून जमिनीतून नेण्याऐवजी पाईपलाईन उघड्यावर सोडण्यात आल्यात, तर कुठं फक्त पाईपलाईन टाकून गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असणारी जनता फक्त योजनेचं पाणी मिळेल हा स्वप्न बाळगत आजही पाण्यासाठी विहीर, पाणवठा व नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे। अनेक ठिकाणी जनतेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या अनेक प्रादेशिक पाणी योजनांमध्ये खूपच दिरंगाईसाठी पनवेल येथील विद्यमान उपअभियंता व माणगावचे कार्यकारी अभियंता पांढरपट्टे एकच अधिकारीला दोन्हीकडची जबाबदारी दिल्यामुळे कार्यकारी अभियंता माणगाव हे योजनेकडे दुर्लक्ष करतात, प्रत्यक्षात पाहणीसाठी वेळ देत नाहीत। अनेक ठिकाणी आधी सुरू झालेली मात्र सध्या स्थितीत ठप्प पडलेल्या योजनेच्या कामाकडे अद्याप डोकावणी पाहिलं नाही असल्याचं जनतेकडून गंभीर आरोप करण्यात आले। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण माणगाव केंद्रासाठी सतत वेळ देण्याकरता रेग्युलर कार्यकारी अभियंता मिळावा अशी शासनाकडे कळकळीची विनंती करण्यात येते। उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड। नमस्कार। आज आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत देवळी लोणेरे देवळी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत काम ठप्प झालेले पाहत आहात। आज 2 वर्षापासून हे कामाला सुरुवात झाली असताना आज तुम्ही आमच्या मागे हे जे पुरार गावची टाकी पाहत आहे, ह्या टाकीपर्यंत फक्त कनेक्शन झालेले आहेत, परंतु गावाला अजूनही पाण्याचं कुठलाही नळ कनेक्शन डिस्ट्रीब्युशन झालेलं नाही आहे। 1.5 वर्ष अगोदरच ठेकेदाराने हे काम पूर्णत्व केलेलं आहे, परंतु या योजनेसाठी आम्ही वारंवार माणगाव येथील उपअभियंता पांढरपट्टे यांच्या ऑफिसला जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पनवेलचे उपअभियंता हे पनवेलमधून आपल्याकडे फक्त माणगावला 1 दिवसासाठी उपलब्ध असतात आणि एवढ्या 2 वर्षामध्ये त्यांनी एकदाही या आमच्या पुरार, नांदवी, टोळ, भांडिवली या गावामध्ये एकदाही त्यांनी डोकावून पाहिलेलं नाही की योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे की नाही। याला जबाबदार पूर्णपणे मूळ ठेकेदार व अभियंता आहेत। त्यासाठी आम्हाला ग्रामस्थ आणि नागरिकांना हे पाण्याच्या फक्त प्रतीक्षेमध्ये ठेवण्यात आलेले आहे। टाकी झालेली आहे, परंतु बाकीच्यांना पाण्याचं कनेक्शन पूर्ण नाही। लोक एवढ्या प्रतीक्षेत आहेत की पाण्याचे आता मे महिना चालू होणार आहे। मे महिन्यामध्ये आमच्या इकडे पाण्याचा दुष्काळ होतो, विहिरी पूर्णत्व तळाला जातात। त्यासाठी ह्या पाण्याचा उपयोग जर आता आम्हाला होत नसेल तर मग नंतर उपयोग कधी देणार? आणि हे अभियंता जर असे अनुपस्थित राहत असतील आणि ह्यांचं जर लक्ष नसेल तर मग आम्हाला स्वतंत्र एक माणगावसाठी अभियंता नियुक्त करून द्यावा शासनाने, कारण जेणेकरून आम्ही नागरिक प्रश्न जर उपस्थित करायचे झाले तर आम्ही कोणाकडे करायचे याचा आता लोकांना खूप लोक संभ्रमात आहेत। कारण ह्यामध्ये जर असं असेल तर ठेकेदार आणि अभियंता यांची काहीतरी मिलीभगत असल्याचं आम्हाला निदर्शनास दिसून येते। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत चालू असणाऱ्या प्रादेशिक योजना, खैरे प्रादेशिक योजना, वहूर दासगाव प्रादेशिक योजना, दाभोल प्रादेशिक योजना, लोणेरे देवळी प्रादेशिक योजना, उनेगाव फलसगाव प्रादेशिक योजना या योजनांचे काम पूर्णपणे 1.5 वर्षापासून ठप्प आहे। काही योजनांचे संथ गतीने काम चालू आहे आणि हे काम उपअभियंता पनवेल यांच्याकडे कार्यकारी अभियंता म्हणून चार्ज आहे माणगावचे। माणगावला रेग्युलर कार्यकारी अभियंता नसल्यामुळं
योजनांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याला सर्वस्वी जबाबदार कार्यकारी अभियंता आहे. तरी शासनाकडे आमची अशी मागणी आहे की त्वरित या ठिकाणी रेग्युलर कार्यकारी अभियंता मिळावं व सदर योजनांचे काही ठिकाणी 80% बिल अदा केलेलं असताना सुद्धा कामं चालू नाही आहेत. अशा खैरे प्रादेशिक योजना आणि दाभोल प्रादेशिक योजना की आज पूर्ण होणे आवश्यक असताना सुद्धा या ठिकाणी कार्यकारी अभियंता कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता पनवेलवरून इकडे येऊन पाहणीसुद्धा साधी करत नाहीत.